आम्ही डोंगरावर गेलो, डोंगरावरून पाहिलं की नागझरी वळण दिसते. म्हणलं जर कल्पना अशी माझ्या मनात आली आपोआपच की ती जर कधी आपण आहे ना विठ्ठलाची मूर्ती केली तर वडकीपासून जे येतात घाट चढताना तर त्यांना एक समाधान मिळावं, त्या भूमिकेने मी ती मूर्तीची स्थापना केली. विठ्ठलाची मूर्तीची स्थापना आपलं 2019ला ती मूर्ती स्थापन झाली. ही मूर्ती एकंदर 65 फुटी मूर्ती आहे. लोक म्हणतात बाबा लय मोठं कार्य केलं, लय मोठं कार्य केलं, पण मला असं वाटत नाही कधी की मी मोठं कार्य केलं. का विजय कोल्हापूर एक सामान्य माणूस आहे आणि विठ्ठलाची कृपा त्याच्यावर झाली म्हणून विठ्ठलाची मूर्ती घडली. लोकांना असं वाटतं की सरकारने केलेले, हा म्हणायचं आपल्याला काय, सरकारने केलं काय आपण केलं काय एकच हिशोब आहे. झालं हे महत्त्वाचं आहे. रामकृष्ण हरी मंडळी, खरं तर वारी म्हणलं की दिवे घाटामध्ये असणारी पांडुरंगाची मूर्ती सर्वांच्या डोळ्यासमोर येते आणि आकर्षणाचं एक वारकऱ्यांचं ठिकाण म्हणून या दिवे घाटातील मूर्तीकडे पाहिलं जातं. मात्र या मूर्तीमागचा इतिहास काय आहे, ही मूर्ती कधीपासून या ठिकाणी स्थापन झाली आणि त्याची संकल्पना नेमकी कशी सुचली, याच विषयावरती बोलण्याकरता आत्ता आपल्यासोबत विजय बाबूराव कोल्हापुरे आहेत. नक्कीच तुम्ही या मूर्तीची म्हणजे स्थापना करण्याची संकल्पना तुमची होती, कशा पद्धतीने ही मूर्ती स्थापन केली आणि का वाटलं मूर्ती काय 2002 पासून मी नाही इथं विठ्ठलाची सेवा करतो, दरवर्षी करतो. तर ते करता करता असं वाटलं की आम्ही डोंगरावर गेलो, डोंगरावरून पाहिलं की नागझरी वळण दिसते. म्हणलं जर कल्पना अशी माझ्या मनात आली आपोआपच की ती जर कधी आपण आहे ना विठ्ठलाची मूर्ती केली तर वडकीपासून जे येतात घाट चढताना तर त्यांना एक समाधान मिळावं, त्या भूमिकेने मी ती मूर्तीची स्थापना केली. आणि ती चुकून मी म्हणलं की मी करू शकतो आणि देवाने माझ्या माध्यमातून ती विठ्ठलाची मूर्ती माध्यमातून उभी झाली. शेवटी काय रामकृष्ण हरी, विठ्ठलाची इच्छा, माझी इच्छा आहे की प्रति पंढरपूर करण्याची माझी इच्छा आहे. आता हे रोड वायडिंगवाली कधी रोडचं काम संपवतील त्याच्यानंतर माझं पुढचं कार्य चालू होईल. कसं असणार आहे प्रति पंढरपूर? काय नाही, सगळे बाग बगीचा, विशेष म्हणजे जितकं जमन तेवढं, जितकं चांगलं जमन तेवढं मी चांगलं करायचा प्रयत्न करेल. बाकी काय बरं, मला आहे ना काय असं नाही की बाबा हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे. मला काय माऊलींनी सांगितलं करा की करायचं, आपलं काय त्यांच्या पुढं आपण जाऊ पण शकत नाही. माध्यम आहे माझं की बाबा मला असं वाटतं की मी करायची इच्छा ठेवली प्रति पंढरपूर. आता त्यांची इच्छा असेल माझ्या माध्यमातून घडवायची तर ते घडलच. काय वाटतं आता एवढा वारकऱ्यांचा प्रतिसाद मिळतो या ठिकाणी, म्हणजे या मूर्तीकडे पाहिलं की अक्षरशः वारकऱ्यांचं म्हणजे आकर्षणाचं ठिकाण आहे. काय वाटतं तुम्हाला आता तुम्ही जी मूर्ती स्थापन केली? लोकांच्या माध्यमात लोक म्हणतात बाबा लय मोठं कार्य केलं, लय मोठं कार्य केलं, पण मला असं वाटत नाही कधी की मी मोठं कार्य केलं. कारण मला एक होते की वारकरी आल्यानंतर त्यांनी ना पंढरपुरातल्या विठ्ठलाच्या ऐवजी आपल्या पांडुरंगाचं दर्शन त्यांना इथं घडावं ही भूमिका असल्यामुळं माझं काय शेवटी विठ्ठलच पुढं, विठ्ठलाची कृपा, बाकी काय मी करणार. पण आपण जर पाहिलं तर म्हणजे ही मूर्ती एकंदरीत असं वाटतं की सरकारने स्थापन केली किंवा काय, तुम्ही म्हणजे तुम्ही काय सांगाल त्याबद्दल, कशी का संकल्पना सुचली आणि कधी या मूर्तीची स्थापना झाली? विठ्ठलाची मूर्तीची स्थापना आपलं 2019ला ती मूर्ती स्थापन झाली. लोकांना अजून माहितीच नाहीये की तुम्ही या मूर्तीची स्थापना केली. मला माझ्या नावापेक्षा आहे ना विठ्ठलाचं नाव मोठं व्हावं अशी माझी मनापासून इच्छा होती आणि ती झाली. माझं काय, मला काय नाही, मी एक सामान्य माणूस आहे. मला मोठं व्हावण्यात इच्छा पण नाही आणि माझी इच्छा पण होत नाही की बाबा मी मोठं झालो म्हणून मला कधी वाटत पण नाही. मी एक सर्वसामान्य आहे, सर्वसामान्यच राहणार. काय वाटतं आता म्हणजे वारीमध्ये ज्यावेळी इथं सर्व वारकरी येतात, काय वाटतं, तुमच्या भावना काय असतात? काय ना, मला एक आनंद होतो, एक दिवसाचा आनंद घेत असतो मी दरवर्षी आणि माझ्या मनापासून अन्नदान करत असतो. बस त्याच्यापेक्षा माझी इच्छाच काही नाही आहे. बरं, माझी जी काही इच्छा होती ती सगळी विठ्ठलाने माध्यमातून सगळं पूर्ण झालेलं आहे, त्यामुळं माझी इच्छा काय आता बाकी राहिलेली नाही. पण आता या म्हणजे या पांडुरंगाची मूर्ती स्थापन करणारे विजय कोल्हापुरे नेमके कोण आहेत? वारकऱ्यांना किंवा सर्वांनाच काय सांगाल तुमच्याबद्दल? विजय कोल्हापूर एक सामान्य माणूस आहे आणि विठ्ठलाची कृपा त्याच्यावर झाली म्हणून विठ्ठलाची मूर्ती घडली. मी एक साधा सामान्य माणूस असल्यामुळं माझं काय जे काय आहे ते विठ्ठलाचं आहे. रामकृष्ण हरी. आता काय विठ्ठलाकडे पुढं काय मागणं आहे, काय?
विठ्ठलाकडं मागणं करण्यापेक्षा विठ्ठलाला मागणारे आपण कोण, देणारे ते देतील, त्यांची इच्छा होईल आपल्याला देण्याची तर ते देतील. पण एक सर्वसामान्य असल्यामुळं काय आपल्याला कशी अपेक्षा नाही ना. तुम्ही गेलात का पंढरपूरला जाता, म्हणजे वारीमध्ये गेलाय? वारी मी कधी केली नाही, वारीचा कधी माझा संभोग आला नाही, काय नाही. त्यामुळं लोकांना असं वाटतं की सरकारने केलेलं आहे. हा म्हणायचं आपल्याला काय, सरकारने केलं काय आपण केलं काय एकच हिशोब आहे. झालं हे महत्त्वाचं आहे. विठ्ठलाची मूर्ती कोणी केली काय केली त्यापेक्षा विठ्ठल घडलेला बास एवढंच पाहिजे होतं आपल्याला. एक महाराष्ट्राला एक आकर्षण झालं. पालखी विसाव्यापाशी विठ्ठलाचं दर्शन झाल्यानंतर सगळे आनंदात असतात. तो आनंद पाहण्याची इच्छा होती, ती आनंद पाहण्याची इच्छा मी पूर्ण केली. आता माझी काही इच्छा नाही, फक्त माझी इच्छा एवढीच आहे की विठ्ठलाची इच्छा झाली तर प्रति पंढरपूर इथं घडल. ह्यापेक्षा जास्त मी काय बोलू शकत नाही. या मूर्तीबद्दल काय सांगाल, म्हणजे किती फुटाची आहे किंवा त्याच्याबद्दल कशी स्थापना केली, कोणाची हे होतं ते? ही मूर्ती एकंदर 65 फुटी मूर्ती आहे. सांगायचं की बाबा या दर्शन घ्या, फक्त लोकांना त्रास होईल असं काही कृत्य करू नका, बस एवढ्यापेक्षा काय नाही. लोक एकतर अति हुशार असतात, कधी वेळ आली तर काय बोलतील आणि काय नाही त्याचा नियम नाही. त्यामुळं सगळ्यांनी एक समंजसपणाने वागावं, समंजसपणाने राहावं एवढीच इच्छा आहे, बस बाकी काय नाही. तर नक्कीच हे होते विजय कोल्हापुरे. आणि एकंदरीतच आपण जर पाहिलं तर या मूर्तीचं आकर्षण खरं तर वारकरी आणि एकूणच सर्व महाराष्ट्रभरातील नागरिक जे आहेत त्यांना असतं. वारी म्हटलं की या मूर्तीकडे सर्वांचं लक्ष जातं, सर्वांना या मूर्तीची आठवण होते आणि या मूर्तीचा इतिहास विजय कोल्हापुरे यांनी सांगितलेला आहे. तुम्हाला काय वाटतं या मूर्तीबद्दल, तुम्ही देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा